ख्रिस्ती समाजासाठीच्या दफनभूमीचा प्रस्ताव सन 1972 सालापासून कोल्हापूर नगरपालिकेकडे प्रस्तावित होता। त्यावेळी शहराची लोकसंख्या मर्यादित होती। आता लोकसंख्या वाढल्यामुळे कळंबा पाचगाव स्मशानभूमी दफनभूमीची आरक्षित जागा भरवस्तीत आली आहे। या जागेपासून कळंबा कारागृह अवघ्या 10 फुटांवर आहे। त्यामुळे हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाधक आहे। याचा विचार करून स्मशानभूमी दफनभूमीचं आरक्षण रद्द करून ती जागा राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलासाठी आरक्षित करावी अशी मागणी कळंबा पाचगाव स्मशानभूमी दफनभूमी विरोधी आंदोलन समितीने केली आहे। या संदर्भात लवकरच महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मात्र 15 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। ख्रिस्ती समाजाची दफनभूमी व्हावी यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांना दुसरी जागा मिळवून देण्यासाठी आपण बांधील आहोत। परंतु कुठल्याही परिस्थितीत त्या प्रशासनाचा गैरवापर करून जर का त्या ठिकाणी तो प्रस्ताव लादण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र कळंबा पाचगाव आणि जवळजवळ 20-25 ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यातले जवळजवळ हजारो नागरिकांच्या मदतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। त्या जागेमध्ये असणारं आरक्षण रद्द होऊन त्या जागेमध्ये जी 4.5 एकर जागा आहे त्या जागेमध्ये राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल व्हावं अशी आमची मागणी आहे। ख्रिस्ती मिशनरी सामाजिक कारण पुढं करून शासनाच्या मिळकती असलेला भाग आरक्षित करून घ्यायचा आणि ती जागा कमर्शियल वापरात आणून पैसा कमवायचा हा त्यांचा उद्देश असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। यावेळी पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, कळंबा सरपंच सुमन गुरव, इंदुमती सूर्यवंशी, विजय देसाई, महेश घाटगे, विश्वास गुरव, सूर्यकांत सोनुले, राज कुलकर्णी आदी उपस्थित होते।